सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आर प्रोग्रामिंगमधील फंक्शनविषयी थोडक्यात माहिती. चला तर मग सुरू करूयात की आर प्रोग्रामिंगमधील फंक्शन आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येणार आहे, त्यांचा काय वापर आहे आणि त्याचे कुठले कुठले टाइप्स आहेत आणि त्याचप्रमाणे आपण त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण डिस्क्रिप्शन बघूयात फंक्शनचं. A function is a set of statements organized together to perform a specific task. आपल्याला जर काही स्पेसिफिक टास्क जर इथे कंप्लीट करून घ्यायची असेल, कंप्लीट करायची असेल, काही आपल्याला आउटपुट हवे असेल आणि ज्या स्टेटमेंटपासून ते आपल्याला आउटपुट मिळणार आहे ते सगळेचे सगळे स्टेटमेंट आपण काय करणार आहे, एकत्र करणार आहे आणि त्या फंक्शनमध्ये ठेवणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला त्या प्रकारचं आउटपुट मिळवणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, त्यावेळेस आपण काय करणार, त्या फंक्शनला तिथे कॉल करणार आणि ते आउटपुट आपण त्या फंक्शनच्या माध्यमातून तिथे मिळवून घेऊ शकतो. कारण जर डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर काय सांगते डिस्क्रिप्शन आपल्याला इथे, अ सेट ऑफ स्टेटमेंट्स ऑर्गनाइज टुगेदर, म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट किंवा सेट ऑफ स्टेटमेंट जे असणार आहे ते आपण काय करणार आहे, एकत्र करणार आहे टू परफॉर्म ए स्पेसिफिक टास्क. आपल्याला काही टास्क परफॉर्म करायचे असेल त्यासाठी काय करणार आहे, आपण सेट ऑफ स्टेटमेंट ऑर्गनाइज टुगेदर एकत्र करून फंक्शनच्या बॉडीमध्ये तिथे ठेवणार आहे आणि त्यांचा वापर आपल्याला जे काही अपेक्षित आउटपुट आहे ते मिळवण्यासाठी आपण तिथे करू शकतो. प्रामुख्याने फंक्शनचे इथे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. बिल्ट इन फंक्शन आहे आणि युजर डिफाईन फंक्शन आहे. तर बिल्ट इन फंक्शन काय आहे, तर बिल्ट इन फंक्शन हे आरने आपल्याला स्वतः प्रोव्हाइड केलेले आहे, ते आपण डायरेक्टली आपल्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहे. इथे जर एक्झाम्पल बघायचं झालं तर मीन आहे, मॅक्स आहे, सम ऑफ एक्स आहे, पेस्ट आहे. हे जे काही फंक्शन आहे हे आरने आपल्याला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यांचा फक्त आपण काय करणार आहे, आपल्या प्रोग्राममध्ये वापर करणार आहे. पण जो दुसरा टाईप आपल्याला इथे दिसतोय तो युजर डिफाईन फंक्शन्स आहे. मग हे कशा प्रकारचे फंक्शन आहेत, तर हे आपण स्वतः तयार करणार आहे. हे फंक्शन्स आपण स्वतः तयार करणार आहे आणि स्वतः तिथे त्यांचा वापर करणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, युजर डिफाईन फंक्शन. आणि जे ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे ते फक्त आपण यूज करतोय, त्याला आपण म्हणणार आहे इथे बिल्ट इन फंक्शन. यानंतर आपण फंक्शनचा सिंटॅक्स इथे बघूया. सिंटॅक्स यावेळेस आपण इथे बघतोय तर इथे प्रामुख्याने आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आपल्याला फंक्शनचं नाव आपल्याला द्यायचं आहे. इथे हा जो काही फंक्शनचा जो काही कीवर्ड आहे जो आपल्याला जसाच्या तसा तिथे लिहायचा आहे. त्यानंतर आहे आर्ग्युमेंट्स, आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2 इथे आपल्याला द्यायचे. त्यानंतर कर्ली ओपनिंग आहे आणि कर्ली क्लोजिंग आहे आणि ह्या कर्ली ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये काय आहे, फंक्शन बॉडी आहे. ह्या फंक्शन बॉडीमध्ये काय असणार आहेत, आपले सेट ऑफ स्टेटमेंट्स. सेट ऑफ स्टेटमेंट्स जे काही नंबर ऑफ स्टेटमेंट्स आपल्याला एक्झिक्यूट करायचे आहे काही स्पेसिफिक आउटपुट किंवा स्पेसिफिक टास्क कंप्लीट करण्यासाठी, ते सगळेची सगळे स्टेटमेंट आपण काय करणार आहे, ह्या फंक्शन बॉडीच्या आतमध्ये इथे ठेवणार आहे. म्हणजे क्रिएटिंग युजर डिफाईन फंक्शन. आपण इथे एक्झाम्पल बघूया. सगळ्यात आधी मी सॅम्पल फंक्शन, सॅम FUN SAM FUN असं मी नाव दिले त्याला, सॅम्पल फंक्शन इज इक्वल टू फंक्शन. इथे मी कुठल्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स घेतलेले नाहीत, कर्ली ओपनिंग केलंय, नंतर प्रिंट करतोय, मी एक लाईन तिथे प्रिंट करतोय, प्रिंट सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. एक लाईन मी तिथे प्रिंट करतोय. त्यानंतर फंक्शन मी क्लोज केलंय आणि सॅम्पल फंक्शनला मी तिथे आता कॉल करतोय. सॅम्पल फंक्शनला कॉल केले आणि मला सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज हे आउटपुट तिथे मिळालेलं आहे. मग ह्या प्रोग्राममध्ये आपण आता इथे काय बघितलंय की एक साधं सोपं फंक्शन आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. क्रिएटिंग ए युजर डिफाईन फंक्शन अँड कॉलिंग ए फंक्शन, हा पॉईंट आपण ह्या एक्झाम्पलमध्ये इथे कव्हर केलेला आहे. इथे काय केलं आपण, सॅम्पल फंक्शन SAM FUN असं आपण त्याला नाव दिले, सॅम्पल फंक्शन इज इक्वल टू फंक्शन. हा कीवर्ड आपल्याला असाच्या असा लिहायचा आहे. इथे आपल्याला आर्ग्युमेंट लिस्ट द्यायची आहे. नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपल्याला जे काही ह्या फंक्शन बॉडीच्या आतमध्ये यूज करायचे असतील ते आपण इथे देऊ शकतो, द्यायचे आहेत आपल्याला. पुढील एक्झाम्पलमध्ये आपण बघणार आहोत. पण इथे फक्त आपण काय करणार आहे, इथे कुठलाही
आर्ग्युमेंट आपण घेतलेलं नाही, फक्त सॅम्पल फंक्शन इज इक्वल टू फंक्शन कीवर्ड यूज केलाय, कर्ली ओपनिंग केले आणि एक लाईन आपण इथे प्रिंट करण्यासाठी प्रिंट आणि सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज असं आपण तिथे लिहिलेलं आहे. त्यानंतर मी इथे फंक्शन क्लोज केले आणि ह्या फंक्शनला मी इथे कॉल केले सॅम्पल फंक्शन आणि मला हे आउटपुट इथे मिळालेलं आहे. कारण ह्या सॅम्पल फंक्शन कॉल केल्यानंतर हे फंक्शन एक्झिक्यूट झाले आणि एक्झिक्यूट होत असताना ही लाईन तिथे काय झाली आहे, माझ्यासाठी इथे प्रिंट झालेली आहे. हा एक सोपा प्रोग्राम किंवा सिंपल प्रोग्राम म्हणता येईल फंक्शनसाठी, ज्यामध्ये आपण काय केलं, क्रिएटिंग ए युजर डिफाईन फंक्शन अँड कॉलिंग ए फंक्शन असा इथे छोटासा हा प्रोग्राम आपण इथे बघितलेला आहे. यानंतर आपण कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट हा एक छोटासा प्रोग्राम इथे आपण बघूयात. त्यासाठी मी सॅम्पल फंक्शन 1 हे डिफाईन करून घेतो इथे. सॅम्पल फंक्शन 1 आधीच्या प्रोग्राममध्ये आपण कुठलेही आर्ग्युमेंट यूज केलेले नव्हते, परंतु इथे मी a, b, c असे 3 आर्ग्युमेंट इथे घेतोय. फंक्शन बॉडी ओपन करून घेतली. त्यानंतर इथे मी एक स्टेटमेंट प्रिंट करतोय, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज हे स्टेटमेंट मी प्रिंट करतोय. फंक्शन बॉडीच्या आतमध्ये हे स्टेटमेंट मी इथे लिहिलेलं आहे. ज्यावेळेस हे फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे त्यावेळेस हे प्रिंट होणार आहे आपल्याला आउटपुटमध्ये. यानंतर मी प्रिंट ए करतोय, प्रिंट ए. यानंतर प्रिंट बी, जो काही तिसरा आर्ग्युमेंट आहे त्याला पण मी इथे प्रिंट करून घेतोय, प्रिंट सी. ज्यावेळेस एक्झिक्यूट होईल हे फंक्शन त्यावेळेस हे सगळे स्टेटमेंट्स माझे एक्झिक्यूट होतील आणि मला त्या पद्धतीने तिथे आउटपुट देणार आहे. मी इथे प्रिंट ए प्लस बी प्लस सी करतोय. इथे फंक्शन क्लोज केलंय मी आणि आता मला फंक्शनला इथे कॉल करायचंय. तर इथे सॅम्पल फंक्शन 1 इन ब्रॅकेट, आता मी तिथे 3 आर्ग्युमेंट घेतले आहेत त्यामुळे मला इथे 3 व्हॅल्यू पास कराव्या लागणार आहेत. हे बघा इथे मला आउटपुट मिळाले, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. ए प्रिंट झालाय 2, बी प्रिंट झालाय 3, सी प्रिंट झालाय 4 आणि त्यांची ॲडिशन प्रिंट झाली 9. त्याचप्रमाणे मी आणखी एकदा कॉल करतोय सॅम्पल फंक्शन 1 ला. तिथे मी a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 10 आणि c इज इक्वल टू 20 अशा व्हॅल्यू तिथे मी पास करतोय. कारण आपण हेडिंग जर बघितलं तर कॉलिंग अ फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय पोझिशन अँड बाय नेम असं आपण हेडिंग दिलेलं आहे. इथे मला परत एकदा आउटपुट मिळालेलं आहे प्रिंट होऊन, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज 5, 10, 20 आणि 35. त्याच पद्धतीने मी अजून एकदा इथे फंक्शनला कॉल करतोय. तिथे मी आता c ची व्हॅल्यू आधी पास करतोय, c इज इक्वल टू 12, कॉमा b इज इक्वल टू 34, a इज इक्वल टू 22. मी याला कॉल करतोय या व्हॅल्यूजनी आणि मला परत एकदा ते आउटपुट मिळालेलं आहे. मग ह्या प्रोग्राममध्ये आपण कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज म्हणजे आर्ग्युमेंटचा इथे आपण वापर केलेला आहे फंक्शनमध्ये. त्याच पद्धतीने बाय पोझिशन आणि बाय नेम आपण व्हॅल्यू कशा पास करणार आहे त्या फंक्शनला हे आपण इथे बघितलेलं आहे. इथे जर बघायचं झालं तर इथे आपण फंक्शनला कॉल केलेला आहे. कारण सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर मी प्रिंट सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज केले, प्रिंट ए, प्रिंट बी, प्रिंट सी आणि प्रिंट ए प्लस बी प्लस सी केलेलं आहे. बघा इथे वरती आपले 2-3 स्टेटमेंट आहेत, हे असे मी इथे प्रिंट करून घेतलेलं आहे. सॅम्पल फंक्शन 1 ला मी ज्यावेळेस कॉल केले 2, 3, 4 अशा व्हॅल्यूज मी इथे पास केल्या. तर मला पहिलं स्टेटमेंट काय प्रिंट होऊन मिळाले, जे की माझं सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज होतं. त्यानंतर माझी ए ची व्हॅल्यू मला इथे प्रिंट झाली, नंतर बी ची व्हॅल्यू इथे प्रिंट झाली आणि सी ची व्हॅल्यू इथे प्रिंट झाली. प्रिंट ए प्लस बी प्लस सी 2 + 3 + 4 मला 9 इथे प्रिंट झालेला आहे. हा जो पॉईंट आहे हा आपला आहे कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय पोझिशन. कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय पोझिशन म्हणजे इथे जे काय व्हॅल्यू दिले आहेत ही
जी 2 व्हॅल्यू दिली आहे, 3 व्हॅल्यू दिली आणि 4 व्हॅल्यू दिली आहे 2 3 4, ह्या काय झाल्या 2 व्हॅल्यू ए ला असाइन झाली आहे, 3 व्हॅल्यू बी ला असाइन झाली आहे आणि 4 व्हॅल्यू सी ला असाइन झाली बाय पोझिशन. कारण 3 आर्ग्युमेंट आपण फंक्शनमध्ये घेतलेले आहेत आणि इथे मी 3 व्हॅल्यूज पाठवत आहे. तर ह्या काय झालेल्या आहे बाय पोझिशन त्या ए बी आणि सी ला तिथे असाइन झाल्या आणि त्या पद्धतीने मला इथे आउटपुट मिळालेलं आहे. ज्यावेळेस मी सॅम्पल फंक्शन 1 पुन्हा एकदा कॉल करते, पण यापेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने कॉल केले बघा. इथे मी काय केले, ए ची व्हॅल्यू 5, बी ची व्हॅल्यू 10 आणि सी ची व्हॅल्यू 20 असं लिहून मी त्या फंक्शनला कॉल केलेला आहे. कारण इथे 2 3 4 आणि इथे a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 10, c इज इक्वल टू 20 असं पास केले. दोघांमध्ये काय फरक आहे, इथे बाय पोझिशन आहे. हे जे काही आर्ग्युमेंटला मी व्हॅल्यूज पास करणार आहे फंक्शनमध्ये, ह्या बाय पोझिशन असाइन झालेल्या आहेत ए ला, बी ला आणि सी ला. पण इथे ज्यावेळेस मी फंक्शनला कॉल करतोय आणि व्हॅल्यू पास करतोय तर ह्या नावाने करतोय बाय नेम. कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय नेम. इथे जर आपण हेडिंग बघितलं, कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट बाय पोझिशन आणि बाय नेम, तर हे कुठल्या प्रकारचं आहे, बाय पोझिशन आहे आणि हे बाय नेम आहे. इथे बघा a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू 10 आणि c इज इक्वल टू 20 व्हॅल्यू मी पास केल्या. तर मला काय आउटपुट मिळालं आहे, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजी. मला पहिली व्हॅल्यू ए ची प्रिंट झाली आहे, दुसरी व्हॅल्यू बी ची प्रिंट झाली आहे, तिसरी व्हॅल्यू सी ची प्रिंट झाली आहे आणि मला तिघांची ॲडिशन प्रिंट झाली, जो की आपल्या फंक्शन बॉडीमध्ये जेवढे काही स्टेटमेंट आहे ते या पद्धतीने आहेत. सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज, प्रिंट ए, प्रिंट बी, प्रिंट सी आणि प्रिंट ए प्लस बी प्लस सी आणि मला या पद्धतीने आउटपुट मिळाले. ज्यावेळेस मी तिसऱ्यांदा इथे कॉल करतोय तर त्यावेळेस मी सॅम्पल फंक्शन 1 आणि इन ब्रॅकेट, आता इथे पण मी बाय नेम कॉल केले. पण इथे बघा मी ए बी आणि सी क्रमाने घेतलेत, कारण फंक्शनमध्ये पण ए कॉमा बी कॉमा सी आहे. इथे मी ए कॉमा बी कॉमा सी घेतले, पण इथे काय घेतले, सी आधी घेतलाय. इथे काय केलंय मी, सी आधी घेतलाय, नंतर बी घेतला आणि नंतर ए घेतलाय. पण ज्यावेळेस माझं आउटपुट मला मिळालंय हे आर्ग्युमेंटला व्हॅल्यूज पास केल्यानंतर, फंक्शनला व्हॅल्यूज पास केल्यानंतर, तर मला बघा पहिला इथे 22 प्रिंट झालाय. कारण माझं जे काही स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे तिथे पहिली लाईन कुठली आहे, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीची. त्यानंतर माझा प्रिंट होतोय तो ए आहे, तर ए ची व्हॅल्यू बघा इथे आली, बरोबर प्रिंट झालेली आहे. कारण ए ची व्हॅल्यू इथे मी तिसऱ्या नंबरला पास केली आहे, तरी पण ती बरोबर पहिल्या नंबरला असाइन झालेली आहे. कारण इथे मी जे काही फंक्शनला कॉल केलेलं आहे, कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय नेम, त्यामुळे काय झालेलं आहे, सी ची व्हॅल्यू बरोबर सी ला असाइन झाली आहे, बी ची व्हॅल्यू बरोबर बी ला आणि ए ची व्हॅल्यू बरोबर ए ला असाइन झाली आहे. त्यामुळे मला प्रिंट ए मिळाला आहे 22, प्रिंट बी मिळाला आहे 34, प्रिंट सी मिळाला आहे 12 आणि तिघांची ॲडिशन मला इथे 68 मिळालेली आहे. मग इथे जर तुम्ही हेडिंग बघितलं तर कॉलिंग ए फंक्शन विथ आर्ग्युमेंट व्हॅल्यूज बाय पोझिशन आणि बाय नेम, तर हे जे पहिलं कॉलिंग केलेलं आहे ते आहे बाय पोझिशन, हे दुसऱ्या नंबरचं कॉलिंग केलेलं आहे ते आहे बाय नेम आणि हे जे तिसऱ्या नंबरचं कॉलिंग केलेलं आहे ते आहे बाय नेम. इथे तो जे काही पोझिशन्स असतील फंक्शनमध्ये त्या पद्धतीने तो व्हॅल्यूज डायरेक्टली असाइन करून देतो. इथे बाय नेम असाइन करतो, त्यामुळे इथे तुम्ही त्याचा क्रम जरी चुकवलेला असला तरी त्या व्हॅल्यू तिथे बरोबर असाइन होणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथे आउटपुट प्रिंट होऊन मिळणार आहे. यानंतर आपण बघूयात कॉलिंग ए फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. त्यासाठी मी इथे एक फंक्शन डेफिनेशन लिहून घेतोय. सॅम्पल फंक्शन 2 इज इक्वल टू फंक्शन in bracket a is equal to 2 comma b is equal to 4 bracket complete, function body open. इथे मी एक स्टेटमेंट प्रिंट करून घेतोय, प्रिंट इन ब्रॅकेट सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. इथे स्टेटमेंट प्रिंट करून घेतले. यानंतर मी करतोय प्रिंट ए इंटू बी ब्रॅकेट कंप्लीट, फंक्शन बॉडी क्लोज करतो इथे. यानंतर मी फंक्शनला कॉल करतोय आता इथे, पण मी इथे कुठलाही आर्ग्युमेंट पास करत नाही. सॅम्पल फंक्शन 2 ओपनिंग क्लोजिंग मी फक्त कॉल केले, तर मला सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 8 आन्सर मिळाले. मी अजून एकदा कॉल करतोय सॅम्पल फंक्शन 2 इन ब्रॅकेट आणि आता मी इथं
आर्ग्युमेंट पास करतोय, इथे आर्ग्युमेंट पास करतोय 2,5 ब्रॅकेट कंप्लीट आणि मला सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 10 आन्सर मिळालेला आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की आपण इथे हेडिंग काय दिले, कॉलिंग ए फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. इथे बघा प्रोग्राममध्ये काय दिसते, सॅम्पल फंक्शन 2 इज इक्वल टू फंक्शन इन ब्रॅकेट ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 4. तर हे काय आहेत आपल्यासाठी डिफॉल्ट आर्ग्युमेंट व्हॅल्यूज आहेत 2 आणि 4 आर्ग्युमेंट आहेत, पण हे व्हॅल्यूज आपण दिलेले आहेत डिफॉल्ट. मग ज्यावेळेस हा कोड एक्झिक्यूट होणार आहे तर आपण फंक्शनमध्ये काय लिहिले, प्रिंट सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज प्रिंट ए इंटू बी. आणि ज्यावेळेस मी या फंक्शनला कॉल केले सॅम्पल फंक्शन 2 तर त्यावेळेस काय मिळाले मला आउटपुट, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज प्रिंट झाले ए इंटू बी, 8 आन्सर आले. इथे 8 आन्सर तुम्हाला दिसतंय. तर हे कशामुळे शक्य झाले, कारण इथे तर मी कुठलंही आर्ग्युमेंट पास केलेलं नाही. मग हे 8 आन्सर मिळालं तरी कसं, तर हे डिफॉल्ट व्हॅल्यूज त्याने घेतल्या 2 इंटू 4, 8 आन्सर आपल्याला तिथे मिळाले. म्हणून आपण काय म्हटले, कॉलिंग ए फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. त्यानंतर मी पुन्हा एकदा कॉल केले सॅम्पल फंक्शन 2 इन ब्रॅकेट 2,5 आणि मला आन्सर काय मिळाले, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 10. मग हे जे काही डिफॉल्ट व्हॅल्यूज होत्या त्या त्याने काय केलेल्या आहेत, आता इथे स्किप केलेल्या आहेत आणि हे जे काही फंक्शन कॉल करत असताना जे काही व्हॅल्यूज पाठवलेल्या आहेत त्या ए आणि बी ला असाइन केल्या, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज प्रिंट केले आणि ए इंटू बी 2 इंटू 5 10 प्रिंट केले. सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 10 इथे प्रिंट झालेला आहे. ज्यावेळेस आपण ह्या डिफॉल्ट व्हॅल्यूज इथे देत असतो त्यावेळेस आपल्याला काय होतंय, ज्यावेळेस मी कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट त्या फंक्शनला कॉल करणार असताना पाठविणार नाही त्यावेळेस तो काय करणार आहे, ह्या डिफॉल्ट व्हॅल्यू तिथे घेणार आहे. आणि जर मी त्या व्हॅल्यूज पाठवल्या तर तो पाठवलेल्या व्हॅल्यू तिथे घेणार आहे. हा उपयोग होतो आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यूचा. आणि या पद्धतीने आपण जे काही एक्झाम्पल बघितलेलं आहे ते कशाचं आहे, कॉलिंग ए फंक्शन विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. यानंतर आपण बघूयात लेझी इव्हॅल्युएशन ऑफ ए फंक्शन. त्यासाठी मी एक फंक्शन डेफिनेशन इथे लिहून घेतोय, सॅम्पल फंक्शन 3 इज इक्वल टू फंक्शन ए कॉमा बी. फंक्शन बॉडी ओपन करतोय, एक स्टेटमेंट इथे मी प्रिंट करून घेतोय, प्रिंट सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. आपण हा प्रोग्राम लेझी इव्हॅल्युएशन ऑफ फंक्शन यासाठी बघतोय. यानंतर मी प्रिंट ए करतोय, प्रिंट ए. त्यानंतर करतोय प्रिंट बी. फंक्शन बॉडी इथे क्लोज करतोय, फंक्शन बॉडी मी इथे क्लोज करतोय आणि फंक्शनला मी इथे कॉल करतोय सॅम्पल फंक्शन 3, सॅम्पल फंक्शन 3. आणि इथे एकच आर्ग्युमेंट मी पास करतोय. तर मला या पद्धतीने आउटपुट मिळाले, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज 2 एरर इन प्रिंट बी, आर्ग्युमेंट बी इज मिसिंग विथ नो डिफॉल्ट, असं मला आउटपुट मिळाले. त्याच पद्धतीने मी आता इथे अजून एकदा कॉल करतोय 2,5 सॅम्पल फंक्शन 3 आणि मला सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज 2 आणि 5 आन्सर तिथे मिळालेला आहे. मी सॅम्पल फंक्शन 3 आणि 6 व्हॅल्यू पास करतोय आणि मला पुन्हा एकदा सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 6 आन्सर मिळाले आणि पुन्हा एकदा एरर इन प्रिंट बी, आर्ग्युमेंट बी इज मिसिंग विथ नो डिफॉल्ट. लेझी इव्हॅल्युएशन ऑफ फंक्शन आपण हा पॉईंट इथे बघतोय. तर इथे काय झालंय बघा, सॅम्पल फंक्शन 3 ला मी कॉल केले एका व्हॅल्यूने, तर त्याने आपल्याला सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज आणि 2 आउटपुट दिले आणि त्यानंतर एरर इथे दिलेला आहे. मग इथे आपल्याला काय दिसतंय की जोपर्यंत त्याला इथे प्रिंट बी हे स्टेटमेंट एक्झिक्युशनसाठी येत नाही तोपर्यंत त्याने प्रोग्राम एक्झिक्यूट केलेला आहे. हे स्टेटमेंट प्रिंट केले, हे स्टेटमेंट प्रिंट केले, इथे बीच त्याला सापडलेलं नाही कारण इथे बीची डिफॉल्ट व्हॅल्यू पण दिलेली नाही आणि पास करताना सुद्धा आपण व्हॅल्यू पाठवलेली नाही. त्यामुळे त्याने काय म्हटलंय, एरर इन प्रिंट बी, आर्ग्युमेंट बी इज मिसिंग विथ नो डिफॉल्ट, म्हणजे डिफॉल्ट व्हॅल्यू पण नाहीये आणि फंक्शन कॉल करत असताना व्हॅल्यू पण आपण इथे पास केलेली नाही. पण तरी पण त्याने आपल्याला काय केलेलं आहे, आउटपुट दिलेलं आहे.
ज्यावेळेस मी दोन्ही व्हॅल्यू पास करते तर मला पूर्ण आउटपुट इथे मिळते, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज 2 आणि 5. पण मी ज्यावेळेस पुन्हा एकदा कॉल करतोय जेव्हा मी पुन्हा एकदा कॉल करते सॅम्पल फंक्शन 3 इन ब्रॅकेट 6, तर त्याने मला पुन्हा एकदा सिम्पली लर्न टेक्नॉलॉजी 6 आणि एरर इन प्रिंट बी, आर्ग्युमेंट बी इज मिसिंग विथ नो डिफॉल्ट. मग इथे आपल्या काय लक्षात येते की जोपर्यंत त्याला इथे या स्टेटमेंट एक्झिक्युशनसाठी व्हॅल्यूची गरज पडत नाही तोपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, हे सगळे व्यवस्थित प्रिंट केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस त्याला बीच्या व्हॅल्यूची गरज पडते त्यावेळेस त्याने इथे एरर मेसेज दिलेला आहे. म्हणून आपण काय म्हणते, लेझी इव्हॅल्युएशन ऑफ ए फंक्शन.